नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आपण या ठिकाणी नेमणूक विषयक घडामोडी पाहतोय. नेमणुकाच्या 2023 मधील महत्त्वाच्या नेमणुका असतील त्या सर्व नेमणुका आपण कव्हर करतोय आणि त्या नेमणुका कशा कव्हर करतोय आपण प्रश्न आणि उत्तर फॉर्मॅटमध्ये. कारण काय आहे, प्रश्न आणि उत्तर फॉर्मॅटमध्ये जर आपण त्या कव्हर केल्या तर त्याचं रिव्हिजन आणि दोन्ही गोष्टी आपल्या एकत्रित होतील. आणि दुसरं म्हणजे हे मुद्दे असतात सिंगल लाईन मध्ये, जे सिंगल लाईन मध्ये आहेत ते आपल्याला त्या पद्धतीनेच लक्षात ठेवावे लागतात, तशा पद्धतीने ते पाठ करावे लागतात. त्याचा आउटपुट जो आहे तो चांगल्या प्रकारे तशाच पद्धतीने मिळतो. तर आपण आता सुरू करूया जास्त वेळ न घेता. चला पाहूया. आता पहिला प्रश्न कोणता होता आपला. बघा, आपण याच्या अगोदर 3 पार्ट पाहिले आहेत. आता हा आपला पुढचा पार्ट आहे. बघा या ठिकाणी बघा, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव कोण बनले असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. काय विचारलाय? अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव कोण बनले असं आपल्याला विचारले. चला मग या ठिकाणी बघा कोण बनलेला आहे सचिव, कोण बनले बघा. परमिंदर चोप्रा या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या कोण आहेत, प्रमुख बनल्यात, सीएमडी आहेत त्या. उमर रशीद आहे, मार्क निकोलस आहे आणि अजित कुमार मोहंती आहे. तर या ठिकाणी मला असं आठवतं की हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अजित कुमार मोहंती हे जे आहेत हे काय बनलेत, अणुऊर्जा आयोगाचे काय बनलेले आहेत, अध्यक्ष, आणि विभाग जो आहे अणुऊर्जा विभाग त्याचे ते काय आहेत, सचिव बनलेले आहेत. लक्षात घ्या कोण आहे, अजित कुमार मोहंती. अजित कुमार मोहंती त्याचे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत. बर, मग या ठिकाणी आपण पुढच्या प्रश्नाकडे जर गेलो तर बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलाय, महाराष्ट्राचे लोकसेवा हक्क आयुक्त कोण बनलेत. बघा महाराष्ट्राचे लोकसेवा हक्क आयुक्त. आता बघा या ठिकाणी बघा अजित कुमार मोहंती यांच्याबद्दल आपण आताच काय बघितलेलं आहे. अजित कुमार मोहंती अणुऊर्जा आयोग, बरोबर, अणुऊर्जा आयोग, अणुऊर्जा आयोग बघितलाय. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनलेत, कोण बनलेत, अजित कुमार मोहंती. आणि दुसरं काय आहे या ठिकाणी, आता हे 2 लोक जाऊ द्या, हे मागच्या लेक्चर मधले हे आपल्याला आता घ्यायचे नाही, आता आपल्याला नवे नवेच पाहायचे फक्त. बघा मनुकुमार श्रीवास्तव जे आहेत पर्याय क्रमांक पहिला ते आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्त. कोण आहेत, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्त बनलेत. कोण बनलेत, मनुकुमार श्रीवास्तव. बरं या ठिकाणी मला सांगा महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण बनलेले आहेत. बघा त्यांचं पण नाव म वरूनच सुरू होते. बघा म वरूनच सुरू होते, म वरून, मसै असं त्यांचं नाव आहे, मनोज सैनिक, बरोबर, मनोज सैनिक. ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत, बरोबर. त्याच्यानंतर बघा तुम्हाला मी सांगितलं तर मनोज सैनिक यांच्या नावाशी साधर्म्य असणारं नाव काय आहे, मनोज सोनी, मनोज सोनी आहे, बरोबर. हे जे मनोज सोनी आहेत हे कोण बनलेत बरं, युपीएससी चे अध्यक्ष. कोण बनलेत, युपीएससी चे अध्यक्ष. हे कोण आहेत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सैनिक. आणि मनोज सोनी जर म्हटलं तर युपीएससी चे अध्यक्ष. आणि मनुकुमार श्रीवास्तव हे जर म्हटलं तर मग काय, महाराष्ट्राचे लोकसेवा हक्क आयुक्त. अशा प्रकारे सेम नाव आहे, थोडंसं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं ऑप्शन मध्ये, तर ते लक्षात घेऊन चला. आणि अजित कुमार मोहंती कोण आहेत, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव बनलेत. कोण बनलेत, अजित कुमार मोहंती. अशा प्रकारचा हा भाग आहे. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. चला आता काय प्रश्न आहे बघा, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड म्हणजेच PNGRB याचे अध्यक्ष कोण बनले. बघा पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड म्हणजेच PNGRB चे अध्यक्ष कोण बनले. आता बघा आता ऑप्शन जे आहेत ना तुम्हाला नवे जुने ऑप्शन पुढे पुढे येत आहेत. बघा काय येत आहेत, त्यांचं रिव्हिजन आपल्याला करायचे, ते पाठ करायचे. बघा अजित कुमार मोहंतीच्या बाबतचा मुद्दा बघितला होता, अणुऊर्जा आयोग आणि अणुऊर्जा विभाग त्याचे सचिव बनले. कोण बनले, अजित कुमार मोहंती. बर या ठिकाणी बघा मनुकुमार श्रीवास्तव आहे, यांच्या बाबत आपण काय बघितलंय, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयुक्त. कोण बनले, मनुकुमार श्रीवास्तव. त्यानंतर बघा मार्क निकोलस आणि अनिल कुमार जैन आहेत. तर या ठिकाणी उत्तर येते बघा पर्याय क्रमांक 2 अनिल कुमार जैन या ठिकाणचं उत्तर आहे. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड म्हणजेच PNRGB चे मुख्य अधिकारी किंवा अध्यक्ष जे बनलेले आहेत त्यांचं नाव आहे अनिल कुमार जैन. काय नाव आहे त्यांचं, अनिल कुमार जैन असं त्यांचं नाव आहे, लक्षात घ्या. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड चे अध्यक्ष अनिल कुमार जैन. चला पुढच्या भागाकडे आपण जाऊया.
चला पुढचा काय प्रश्न आहे बघा. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा. पेटीएम जे आहे, पेटीएम, आता पेटीएम वरती तुमच्या सगळ्यांना माहिती पेटीएम काय आहे. तर पेटीएम जी कंपनी आहे तिचे अध्यक्ष आणि मुख्य परिचालन अधिकारी म्हणजेच COO या पदावरती कोणाची नेमणूक झाली किंवा कोण बसलं बघा. पेटीएमचा अध्यक्ष कोण बनलं. आता जर आपण पाहिले पर्याय सगळे तर बघा, पहिला अजित कुमार मोहंतीकडे आपण जाऊया. अणुऊर्जा आयोग आणि अणुऊर्जा विभाग, बरोबर, अणुऊर्जा आयोग आणि अणुऊर्जा विभाग त्याचे सचिव आहेत अजित कुमार मोहंती, बरोबर. बर, या ठिकाणी बघा अनिल कुमार जैन आहेत, PNRGB, बरोबर, पेट्रोलियम नॅचरल गॅस अँड रेग्युलेटरी बोर्ड, बरोबर, त्याचे कोण बनले, ते प्रमुख बनलेत. त्यानंतर मनुकुमार श्रीवास्तव आहेत, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयुक्त ते बनलेले आहेत. अशा प्रकारे हे 3 लोक आहेत. मग या ठिकाणी भावेश गुप्ता हा एक पर्याय बघा, हे पेटीएमचे अध्यक्ष बनलेत. कोण बनलेत, भावेश गुप्ता. बघा पर्याय जे आहेत व्यवस्थितरित्या बघायचे आहेत, पर्यायाच्या बाबत व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचे, पर्याय पाठ होतात बघा. करंट अफेअर काही अवघड नाही, फक्त त्याला एक शांत चित्तानं आणि त्याला रिपिटेशन आणि सर्व गोष्टीचा ज्या काही त्याची पद्धत आहे त्या पद्धतीनंच त्याला अभ्यासलं तर ते लक्षात राहतं. बघा मणिकुमार श्रीवास्तव तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयुक्त. अनिल कुमार जैन PNRGB म्हणजेच पेट्रोलियम नॅचरल गॅस अँड रेग्युलेटरी बोर्ड, बरोबर. त्याच्यानंतर बघा भावेश गुप्ता पेटीएमचे अध्यक्ष बनलेत. अजित कुमार मोहंती अणुऊर्जा आयोग आणि अणुऊर्जा विभाग ह्या दोन्हीवरती ते महत्वाचे पदाधिकारी आहेत, म्हणजे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव. आलं लक्षात. चला बघा पुढचा प्रश्न काय आहे बघा. आता आता प्रश्न आपल्याला असा विचारलाय, नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फिडरन्स ऑफ इंडियन इंडस्ट्री चे अध्यक्ष कोण बनले. नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री असोसिएशन, सॉरी, इंडस्ट्रीचे अध्यक्ष कोण बनले. बघा आता आपण पुन्हा पर्याय जे आहेत ते काय करूया, आपण कॅन्सल करत जाऊया. मग कोणता पर्याय कॅन्सल होतो बघा. पहिला बघितला आपण मनुकुमार श्रीवास्तव यांच्या बाबतचा. आता मनुकुमार श्रीवास्तव जे आहेत ते महाराष्ट्राचे लोकसेवा हक्क आयुक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्त. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्त आहेत, बरोबर. चला अनिल कुमार जैन या ठिकाणी आहेत बघा, भावेश गुप्ता आहेत आणि R दिनेश आहेत. अनिल कुमार जैन यांच्या बाबत आपण काय बघितलं बघा. अनिल कुमार जैन यांच्या बाबतचा काय मुद्दा बघितलाय सांगा. काय बघितलं आपण अनिल कुमार जैन यांच्या बाबतचा मुद्दा आठवतोय का बघा. आता एक एक मुद्दे तुम्ही रिपिटेशन मध्ये आठवत चालायचे. भावेश गुप्तांचा मी सांगतो काय आहे ते, पेट्रोलियम ऑइल अँड नॅचरल गॅस बोर्ड जे आहे रेग्युलेटरी बोर्ड त्याचे ते प्रमुख बनलेत, बरोबर, भावेश गुप्ता. अनिल कुमार जैन जे आहेत यांच्या बाबतचा काय मुद्दा आहे का, पेट्रोलियम नॅचरल गॅस अँड बोर्डचे प्रमुख आहेत अनिल कुमार जैन. लक्षात घ्या, मी चुकीचं जरी सांगितलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, सर नाही चुकीचं सांगितलं का, तर तुमची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी तपासण्याचं काम करण्यात येत असतं. मुद्दामून काही गोष्टी सांगितल्या जातात. बघा हे जे आहेत पेट्रोलियम ऑइल अँड नॅचरल गॅस जे आहे, पेट्रोलियम ऑइल अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड त्याचे ते प्रमुख आहेत अनिल कुमार जैन. आणि हे जे भावेश गुप्ता आहेत हे कोण येतं, पेटीएम. पेटीएम म्हणजे काय, तर पेटीएम ही फायनान्शियल कंपनी आहे, बरोबर, आर्थिक कंपनी. तिच्या मार्फत काय केलं जातं, पेमेंट केलं जातं, ऑनलाईन पेमेंट साठीची कंपनी आहे. त्या कंपनीचे प्रमुख जे आहेत भावेश गुप्ता बनले, बरोबर. मग या ठिकाणी R दिनेश पर्याय राहतो बघा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 4 R दिनेश याचं योग्य उत्तर असलं पाहिजे. चला काय आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII. इथं कीवर्ड लिहून घ्या, CII, बरोबर. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. चल पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले. कशाचे, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष कोण बनले. बघा या ठिकाणी बघा R दिनेशच्या बाबत आपण CII चा मुद्दा नुकताच पाहिला, बरोबर. नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन इंडियन इंडस्ट्रियल असोसिएशन किंवा इंडियन इंडस्ट्री, बरोबर. नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन इंडियन इंडस्ट्री तिचे हे प्रमुख भावेश गुप्ता, पेटीएम, बरोबर. अनिल कुमार जैन PNRGB, बरोबर, PNRGB, पेट्रोलियम नॅचरल गॅस रेग्युलेटरी,
पेट्रोलियम PNGRB आहे ना, GRB, RGB नाही, GRB, हा PNGRB, पेट्रोलियम नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड, त्याचे ते प्रमुख हर्ष जैन या ठिकाणी नवे आहेत. म्हणजे उत्तरे पर्याय क्रमांक 4 का पहिला रे? पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे हर्ष जैन. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष बनले. कशाचे बनले? इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले हर्ष जैन. चल पुढच्या प्रश्नाकडे या. पहा या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न आहे, LIC जे आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तिचे अध्यक्ष कोण बनले? बघा आता या ठिकाणी आपण जर बघितलं आर दिनेशच्या बाबतचा मुद्दा आपण काय बघितलाय, भावेश गुप्ताच्या बाबतचा काय बघितलाय, सिद्धार्थ मोहंती आणि हर्ष जैन. चला बघा कोण कोण आहे आणि कशा प्रकारचे मुद्दे आहेत. बघा आर दिनेश यांच्या बाबत आपण CII चा मुद्दा बघितलाय. CII म्हणजेच काय, नॅशनल काउन्सिल ऑफ काय, नॅशनल काउन्सिल ऑफ काय आहे ते, CII चा मुद्दा बघा, नॅशनल काउन्सिल ऑफ, बघा पाठ करून घ्या ते, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री बरोबर, त्याचे हे प्रमुख भावेश गुप्ता पेटीएम, भावेश गुप्ता पेटीएम. सिद्धार्थ मोहंती हे LIC चे प्रमुख बनलेत म्हणजे अध्यक्ष बनलेत सिद्धार्थ मोहंती. आणि हर्ष जैन, हर्ष जैन यांचा मुद्दा आपण नुकताच बघितला, त्याचं नाव आहे बघा इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ काय आहे ते, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख बनले हर्ष जैन. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच हर्ष जैन. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे सिद्धार्थ मोहंती हे LIC चे अध्यक्ष बनलेले आहेत. चला या ठिकाणी बघा आता राजेश कुमार सिंग यांच्या बाबत योग्य पर्याय निवडायचा. आता तुम्हाला जे पर्याय आपण बघितले त्याच्याबद्दलचे परत मुद्दे आलेले आहेत बघा. राजेश कुमार सिंग यांच्या बाबत योग्य पर्याय निवडायचा. चला प्रश्न काय आहे, राजेश कुमार सिंग यांच्या बाबतचा पर्याय निवडायचा. बघा CII चे अध्यक्ष आपण बघितलेत बरोबर, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आपण बघितलेत, आणि LIC चे अध्यक्ष नुकतेच पाहिले सिद्धार्थ मोहंती आहेत बघा. सिद्धार्थ मोहंती बरोबर. चला उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव बनलेत बघा राजेश कुमार सिंग. कोण बनलेत? राजेश कुमार सिंग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव. आणि याचे वरचे जे आहेत नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि दुसरे म्हणजे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया, तर याचे अध्यक्ष कोण आहेत बघा, आर दिनेश जे आहेत ते पहिल्या क्रमांकाचे आणि हर्ष जैन हे दुसऱ्या क्रमांकाचे. म्हणजे आर दिनेश हे आर दिनेश, चला आर दिनेश आणि इकडं हर्ष जैन. हे बघा करंट अफेअर जे आहे हे विसरतं का, तर ते नावं नवीन असतात, सगळं नवं असतं, ते वारंवार वाचण्यात येत नाही. कारण काय होतं, ते नवा सब्जेक्ट येत राहतो, मग त्याला पाठ करायचं कसं, त्याच्यासाठी ही ट्रिक आहे. तुम्हाला या पद्धतीने त्याला जर फॉलो केलं किंवा तुम्ही लेक्चर्स चांगल्या पद्धतीने पाहिले तर तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. कारण ते रिपिटेशन नावं येतात जे आपल्या माइंडनं सोडून दिलेलं असतं. म्हणजे आपण एकदा रीड करतो त्याच्यानंतर पुढे गेलो की ते थोडं मागे विसरतं बघा, आठवत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला ते सराव करायचा, आपलं माइंड त्या पद्धतीनं तयार करायचं, आपल्याला ते मुद्दे तशा पद्धतीने कव्हर करायचे. म्हणजे कोणताही मुद्दा विचारतोय तुम्हाला, तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे, तुम्हाला तिथे आठवलं पाहिजे, त्यासाठीची ही तयारी आहे. बघा आर दिनेश कशाचे, नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII तिचे अध्यक्ष. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हर्ष जैन. नंतर बघा LIC चे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग. कोण? राजेश कुमार सिंग, लक्षात घ्या राजेश. आता हे मुद्दे तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर बघायला लागले, आर बघून म्हणजे पाठ करूनच देतो ना तुम्हाला, ते मुद्दामून तुमच्यासाठी बनवले ना, मग सगळं तुम्हाला पाठच करून द्यायचंय मला. कारण काय आहे, परीक्षा तुम्ही देणार तुमच्यासाठी तशा पद्धतीनं ती तयारी करून घेणं माझं काम आहे बरोबर. चला आर दिनेश बरोबर CII चे अध्यक्ष, हर्ष जैन बरोबर इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, LIC चे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग. चला आता पुन्हा एकदा आपण यांची नावं एकदा व्यवस्थित बघून घेऊया, मग आपल्याला पुढे पुन्हा ते रिपिटेशनला येणार, ते लक्षात ठेवायचे, तुम्हाला पाठही करायचे. आर दिनेश नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष, नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष आर दिनेश बनले. नंतर बघा हर्ष जैन इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हर्ष जैन. सिद्धार्थ मोहंती LIC चे अध्यक्ष,
आणि राजेश कुमार सिंग उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव. आता बघा नावं लक्षात कशी ठेवायची, आता 4 वेळा आपल्याला पुढे येणार आहेत ती बघा. आर दिनेशच्या बाबतचं आहे बघा, नॅशनल काउन्सिल ऑफ कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, बरोबर, आर दिनेश. दुसरं हर्ष जैनच्या बाबत काय आपल्याला करता येईल तिथे, इंटरनेट लक्षात ठेवा, बाकीचं जे आहे ते पुढे येणार आहे. हर्ष जैन बरोबर इंटरनेट. नॅशनल काउन्सिल ऑफ CII जरी लक्षात ठेवलं तरी आर दिनेश नाव, हर्ष जैन इंटरनेट, सिद्धार्थ मोहंती LIC, राजेश कुमार सिंग बरोबर उद्योग आणि अंतर्गत व्यापार. राजेश कुमार सिंग बरोबर उद्योग आणि अंतर्गत व्यापार. चला आता आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे ना, तो बघून सोडवायचा. चला बघा प्रश्न काय, सिलिकॉन व्हॅली बँकेच्या CEO पदी कोणाची निवड झाली. सिलिकॉन व्हॅली, ही सिलिकॉन व्हॅली बँक जी अमेरिकेमध्ये होती बघा, ही बुडाली बँक. ते अमेरिकेमध्ये मंदी येण्याची चिन्ह त्यामुळे निर्माण झाली होती. ती बँका बुडाल्या 2 अमेरिकेत यावर्षी. त्यातली ही एक बँक आहे बघा, सगळ्यात मोठी बँक होती ही पण. बघा या ठिकाणी हर्ष जैन आहे, त्यानंतर सिद्धार्थ मोहंती, राजेश कुमार सिंग आणि टीम मायो पोलिस. बघा सिद्धार्थ मोहंतीच्या बाबत LIC आपल्याला माहिती आहे. राजेश कुमार सिंग जे आहेत ते आताच पाहिलं आपण की उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागांचा मुद्दा त्यांच्या बाबत पाहिलाय. हर्ष जैनच्या बाबत इंटरनेटचा मुद्दा बघितला बघा आपण, आहे का नाही. हर्ष जैनच्या बाबत इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया बघितलं, बरोबर. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन इंडियाचा मुद्दा आपण पाहिला, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं बघा, हर्ष जैन. आता हर्ष जैन यांच्या बाबत आपण काय पाहिलं होतं, एक मिनिट थांबा. हर्ष जैनच्या बाबतचा मुद्दा आपण इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशनचा बघितलेला आहे. आणि राजेश कुमार सिंग यांच्या बाबतचा मुद्दा आपण दुसरा बघितलेला आहे. या ठिकाणी थोडस लिहिण्यात खाली आलं माझ्याकडे, थांबा. आज काय आहे, आज थोडस माइंड डिस्ट्रॅक्ट दिसते माझं पण. इंटरनेट असोसिएशन ऑफ इंडिया जे आहे ते हर्ष जैनच्या बाबतचा मुद्दा आहे बघा, इंटरनेटच्या बाबत. इंटरनेट एवढंच लक्षात ठेवा, इंटरनेट. आणि हे जे राजेश कुमार सिंग आहेत यांच्या बाबत उद्योग आणि अंतर्गत व्यवहार विभाग असं बघितलं होतं आपण, उद्योग आणि अंतर्गत व्यवहार विभाग. उद्योग आणि अंतर्गत व्यवहार विभाग काय बघितलं होतं, उद्योग आणि अंतर्गत व्यवहार विभाग. चला बघा, आणि या ठिकाणी बघा टीम मायो पोलीस आहे. टीम मायो पोलीस आहे हे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या CEO पदी टीम मायोपोलोस यांची निवड झाली. आता मी काय करणार आहे, इथून पुढे तुम्हाला पर्याय सांगणार नाही. आता तुम्ही आता रिपिटेशन करत चालायचं पर्यायचं. मी फक्त तुम्हाला उत्तर सांगणार आहे, काही वेळेस सांगेल पर्याय पण. चला बघा या ठिकाणी बघा, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच PFRDA. काय PFRDA चे अध्यक्ष कोण बघा, PFRDA चे अध्यक्ष कोण बघा, जमतंय का बघा. PFRDA चे अध्यक्ष कोण सांगा. दीपक मोहंतीच्या बाबतचा मुद्दा, सिद्धार्थ मोहंती बाबतचा मुद्दा, राजेश कुमार सिंग आणि टीम माय पोलीस. कोण असलं पाहिजे बरं. मला असं आठवतं सिद्धार्थ मोहंतीच्या बाबत LICचा मुद्दा आपण बघितलाय. सिद्धार्थ मोहंती LICचे अध्यक्ष आहेत. आता मोहंती सारखे आल्या, आडनाव बघा दोन्हीचे सारखे आहेत, आडनाव सारखे आहेत, कन्फ्युजन होऊ नका. राजेश कुमार सिंग, काय राजेश कुमार सिंग यांच्या बाबतचं मी टीम माय पोलीसचा मुद्दा मागच्या याच्यात पाहिलाय आपण बघा. चला इथं उत्तर जे येतं ते दीपक मोहंती येते बघा, पर्याय क्रमांक पहिला. आणि हे जे टीम माय पोलीस आणि राजेश कुमार सिंग आहेत ना, यांच्या बाबतचे मुद्दे आपण शेवटला बघणार आहेत. तोपर्यंत तुम्ही आठवायचा प्रयत्न करायचा आहे. आता मी तुम्हाला का ते मुद्दे सांगत नाही सध्या,
तुमचं लक्ष त्या व्हिडिओमध्ये किती प्रमाणात आहे ते मी आता या ठिकाणी बघणार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये किती प्रमाणात तुम्ही लक्ष देता. त्यामुळे मी तुम्हाला याचे ऑप्शन आता सांगणार नाही, मी फक्त तुम्हाला वेळ देईल त्याच्यासाठी आठवण्यासाठी. आठवलं तर ठीक, नाही आठवलं तर पुढे तुम्हाला नंतर एका रिव्हिजन स्लाइड वरती मी त्या गोष्टी सांगतो. तोपर्यंत तुम्ही फक्त उत्तर बघायचं आणि बाकीचे पर्याय डिलीट करत चालायचं, कारण आता ती तुमच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी सुरू केली एक प्रक्रिया आहे. बघा, दीपक मोहंती बरोबर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे PFRDA त्याच्या अध्यक्षपदी निवडणूक झाली आहे दीपक मोहंती यांची. चला पुढच्या प्रश्नाकडे या. बघा घ्या पुढचा प्रश्न काय बघा, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे CMD कोण म्हणजे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, बरोबर. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे CMD. बघा या ठिकाणी पर्याय आता आठवण्याचा प्रयत्न करा. दीपक मोहंतीचा पर्याय आपण बघितलाय, राजेश कुमार सिंग यांचा बघितलेला आहे आणि टीम मायो पोलिस यांचा पण बघितलेला आहे. मग या ठिकाणी ललित कुमार गुप्ता जे आहेत हे याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक दुसरा ललित कुमार गुप्ता या ठिकाणी उत्तर आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे त्याच्या अध्यक्षपदी, म्हणजे अध्यक्षपदी नाही आपण CMD म्हणतो त्याला, बरोबर, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे मुख्य कार्यकारी मुख्य अधिकारी आहे ना तिथले, त्याचे व्यवस्थापक मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी कोण, ललित कुमार गुप्ता. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी ललित कुमार गुप्ता बनले, पर्याय क्रमांक दुसरा. बाकीच्या पर्यायाच्या बाबत LICचा मुद्दा सिद्धार्थ मोहंतीच्या बाबत होता, PFRDAच्या बाबतचा मुद्दा दीपक मोहंती यांच्या बाबत होता आणि राजेश कुमार सिंग यांच्या बाबतचा मुद्दा उद्योग आणि व्यापार विभागाच्या बाबतचा होता. टीम मायो पोलिस यांच्या बाबतचा मुद्दाही आपण पाहिलेला आहे. चला, टीम मायो पोलिस यांचा मुद्दा आपण काय बघितला होता रे, सिलिकॉन व्हॅली बँक बघितली होती का, सिलिकॉन व्हॅली बँक आठवतीये का, सिलिकॉन व्हॅली बँक अमेरिकेतली बुडालेली, तिचे ते प्रमुख बनले, ती अमेरिकेतली बँक आहे, तिचे प्रमुख बनले टीम मायो पोलिस. चला पुढच्या मुद्द्याकडे बघूया. चला आता आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा, आणि या ठिकाणी जी कृष्णकुमार यांच्याबद्दलचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बघा, सिलिकॉन व्हॅली बँकेच्या CEO पदी निवड कोणाची झाली आठवतंय का, बघा आठवा सिलिकॉन व्हॅली बँक, आठवा टीम मायो पोलिस, टीम मायो पोलिस. चला बरोबर. PFRDA चे अध्यक्ष, चला PFRDA चे अध्यक्ष पेन्शन अँड रेग्युलेटरी फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, बरोबर, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी तिचे अध्यक्ष. चला कोण 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 आठवतंय का बघा, दीपक मोहंती कोण आहेत, दीपक मोहंती. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी त्याचे अध्यक्ष कोण, दीपक मोहंती. आलं लक्षात. बघा चला, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आठवा काय नाव आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रमुखांचं, बघा आपण बघितलं रे, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आपण बघितले, CMD बघितलेत आपण, कोण आहे ते CMD. बघा आठवतंय का बघा, चला आठवतंय का पहा, लगेच चला, जमतंय का, आठवलं असेल आता, बरोबर. चला, ललित कुमार गुप्ता हे कोण आहेत, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे CMD म्हणले. चला बघा, टीम मायो पोलिस सिलिकॉन व्हॅली बँकेच्या CEO पदी निवड, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDA चे अध्यक्ष दीपक मोहंती, त्याच्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे CMD ललित कुमार गुप्ता. आले इथपर्यंत, ललित कुमार गुप्ता पर्यंत. राहिला पर्याय 4, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण बनलेत, जी कृष्णकुमार. जी कृष्णकुमार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष. आलं लक्षात. बघा, टीम माय पोलीस सिलिकॉन बँक, पेन्शन रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट फंड म्हटलं, अथॉरिटी म्हटलं दीपक मोहंती, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हटलं की ललित कुमार गुप्ता, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जी कृष्णकुमार. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण, जी कृष्णकुमार. चला इथपर्यंत झाला. आता बघा, आता पुन्हा पुढे गेलो आपण. या ठिकाणी ती रिव्हिजन स्लाइड आहे बघा. टीम माय पोलीस सिलिकॉन व्हॅली बँक, दीपक मोहंती PFRDA चे अध्यक्ष, ललित कुमार गुप्ता कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे CMD आणि जी कृष्णकुमार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष. बघा, जी कृष्णकुमार हे नाव आपल्यासाठी आता नवीन आलंय. आता
आता याला आपल्याला थोडंसं बघावं लागेल, याला लक्ष ठेवावं लागेल जी कृष्णकुमार, कारण नवीन आले ना ते. बाकीचे नाव आता 2-3 वेळा आपल्या समोरून गेले डोळ्यासमोरून, म्हणजे थोडंसं त्याच्याबाबत आपलं जागरूकता झाली, पण या नावाच्या बाबतीत नाहीये. मग याच्या बाबत आपण थोडंसं पुन्हा पुढे माहिती घेऊया. चला बघा, आता बघा या ठिकाणी बघा, आता बघा या ठिकाणी काय आलंय, हा, बंगालचे नवीन सदिच्छा दूत कोण? बंगाल, पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालचे नवीन सदिच्छा दूत. चला बघा, आता पर्याय मधून काय काय आठवते बघा, काय काय आठवते बघा, पर्याय मध्ये काय काय आठवते बघा. चला, मला तर असं आठवतंय PFRD, इथं माहिती बाबा मला, PFRD पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, बरोबर. त्याचे अध्यक्ष दीपक मोहंती. ललित कुमार गुप्ता, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, CCI, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतर बघा जी कृष्णकुमार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे का रे? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे का जी कृष्णकुमारच्या बाबत? बघा बरं, बरोबर आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, BPCI म्हणा, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन तेवढंच येते आपल्याला, BPC लक्षात ठेवा. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, PFRDA, दीपक मोहंती, ललित कुमार CCI, जी कृष्णकुमार BPC, बरोबर. आणि दीपक अधिकारी बंगालचे नवीन सदिच्छा दूत, बंगालचे नवीन सदिच्छा दूत, बंगाल सदिच्छा दूत. पर्याय क्रमांक 4, बरोबर आलं, आलं बरोबर. पर्याय क्रमांक 4. असेच नाव पाठ करायचे, असेच पाठ करायचे, जास्त नाही टेन्शन घ्यायचं. चला पुढे आता बघा, युनिसेफ इंडिया राष्ट्रीय बालहक्क राजदूत. आपल्याला विचारलं युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय बालहक्क राजदूत, युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय बालहक्क राजदूत कोण आहे बघा. चला, कोण आहे बघा, दीपक अधिकारी या ठिकाणी आहेत, जी कृष्णकुमार आहेत, ललित कुमार गुप्ता आहेत. बघा, ललित कुमार गुप्ता आहेत, जी कृष्णकुमार आहेत, दीपक अधिकारी आहेत. आता आपण एक पर्याय काय बघितला होता बाबा, बंगालचे राजदूत बनलेत एक जण, बंगालचे राजदूत बनलेत, जी कृष्णकुमार यांच्या बाबतचा आणि ललित कुमार गुप्ता यांच्या बाबतचा पर्याय आठवा. चला, ललित कुमार गुप्ता यांच्या बाबतचा काय पर्याय होता, जी कृष्णकुमार यांच्या बाबत काय पर्याय होता, आणि दीपक अधिकारींच्या बाबत काय पर्याय होता. चला, आयुष्यमान खुराना या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आयुष्यमान खुराना या प्रश्नाचं काय आहे, बरोबर उत्तर आहे. युनिसेफ इंडियाचा तो राष्ट्रीय बाल हक्क राजदूत बनलाय. दीपक अधिकारींच्या बाबतचं जर आपण बघितलं तर पश्चिम बंगाल जे आहे त्याचे राजदूत आहेत बघा, पश्चिम बंगालचे राजदूत दीपक अधिकारी, बरोबर. दीपक अधिकारी पश्चिम बंगालचे राजदूत. दीपक मोहंतीच्या बाबत पाहिलं, ललित कुमार गुप्ता CCI आणि जी कृष्णकुमार BPC म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन. बघा, BPC कृष्णकुमार BPC भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन. ललित कुमार गुप्ता म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे कापूस जे आहे, कापसाच्या बाबत ललित कुमार गुप्तांचा मुद्दा लक्षात ठेवा, CCI. जी कृष्णकुमार BPC. दीपक अधिकारी बंगाल, दीपक अधिकारीच्या बाबत काय मुद्दा लक्षात ठेवायचा, बंगाल. बंगालचे सदिच्छा दूत, बरोबर. बंगालचे सदिच्छा दूत कोण बनले, बंगालचे सदिच्छा दूत, दीपक अधिकारी. दीपक अधिकारी काय बनले, बंगालचे सदिच्छा दूत. जी कृष्णकुमार BPC, BPC म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन. ललित कुमार गुप्ता CCI, बरोबर, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वरती त्यांची प्रमुख म्हणून नेमणूक. आयुष्यमान खुराना युनिसेफ इंडिया बाल हक्क राजदूत. बघा, आता यांच्या बाबत आपल्याला जास्त जर लक्षात नसेल राहत तर कसं लक्षात ठेवायचं, कापूस. यांच्या बाबत लक्षात घ्या, कापूस. ललित कुमार गुप्ता कापसावाले, हे कृष्णकुमार पेट्रोलवाले असं लक्षात ठेवा. पेट्रोल थोडं हसायसारखं वाटेल तुम्हाला, पेट्रोलवाले. चला, आता थोडस कीवर्ड मिळाला बाबा की कापसावाले पेट्रोलवाले हे दोघं लोक झाले, बरोबर. कापसावाले आणि पेट्रोलवाले म्हणजे थोडस काय होतं, एक काहीतरी त्याला लॉजिक लावावं लागतं, त्याशिवाय ते लक्षात राहत नाही. आता मला पण परेशान करते म्हणून मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे ते पाठ करायचे आपल्याला. कापसावाले म्हटलं की गुप्ता, ललित कुमार गुप्ता बरोबर कापसावाले म्हणजे CCI चे प्रमुख. पेट्रोलवाले म्हटलं की जी कृष्णकुमार ते BPC चे प्रमुख. दीपक अधिकारी म्हटलं की बंगालचे सदिच्छा दूत. आणि युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय बाल हक्क राजदूत म्हटलं की आयुष्यमान खुराना, तो अभिनेता आहे, बरोबर. चला बघा, या ठिकाणी पुन्हा आले बघा, कापसावाले आले का कशावाले आले, पेट्रोलवाले आले. इथं पेट्रोलवाले, हे पेट्रोलवाले आहेत नाही, पेट्रोलवाले म्हणजे BPC.
आणि ते ललित कुमार गुप्ता होते बघा, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ललित कुमार गुप्ता आहे की नाही, लकुगु, हे कोण होते, कापूस म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी संबंधित. आणि बीपीसी पेट्रोलवाले, बरोबर, कृष्णकुमार जी कृष्णकुमार. रणवीर सिंग, इथं रणवीर सिंग बघा, इथं काय प्रश्न, काय स्टार स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर विचारला. आयुष्यमान खुराना, युनिसेफचा मुद्दा होता बघा, युनिसेफ बाल हक्क राजदूत आहे की नाही, युनिसेफ बाल हक्क राजदूत बनलाय, बाल हक्क राजदूत, युनिसेफचा बाल हक्क राजदूत कोण बनला, आयुष्यमान खुराना, बरोबर. जी कृष्णकुमार पेट्रोल बीपीसी, बरोबर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन. दीपक अधिकारी पश्चिम बंगालचे राजदूत, बरोबर, पश्चिम बंगाल राजदूत, बरोबर. चला, पश्चिम बंगालचे राजदूत, ठीक आहे. म्हणजे ब्रँड अँबॅसिडर. रणवीर सिंग या ठिकाणी स्टार स्पोर्टचा काय आहे, तो ब्रँड अँबॅसिडर आहे. रणवीर सिंग हा अभिनेता स्टार स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर आहे, मुद्दा लक्षात घ्या. आयुष्यमान खुराना युनिसेफच्या बाबत, जे कृष्णकुमार पेट्रोल बीपीसी, त्याच्यानंतर जे दीपक अधिकारी पश्चिम बंगालचे राजदूत. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. हा बघा, या ठिकाणी पहा काय प्रश्न घेतलाय आपल्यासाठी. मृत्युंजय मोहपात्रा यांच्याबद्दल योग्य पर्याय निवडायचा आहे. कोणाबद्दल योग्य पर्याय निवडायचा आहे, मृत्युंजय मोहपात्रा यांच्याबद्दल. चला बघा, बंगालचे राजदूत आताच आपण पाहिलं ना, दीपक काय ते, दीपक काय आहे बघा, दीपक मोहपात्रा होते का रे, युनिसेफ इंडिया. चला, युनिसेफ इंडियाचा कोण, आयुष्यमान खुराना. युनिसेफ इंडियाचा आयुष्यमान खुराना. चला, स्टार स्पोर्टचा रणवीर कपूर, रणवीर कपूर. चला, जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष बनलेत बघा हे मृत्युंजय मोहपात्रा. आलं लक्षात. मृत्युंजय मोहपात्रा जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष बनलेत. मग बंगालचे राजदूत सदिच्छा दूत जे आहेत ते आपण बघितले बघा, दीपक अधिकारी आहेत. ते दीपक अधिकारी, काय नाव आहे यांचं, दीपक अधिकारी. ते बंगालचे सदिच्छा दूत आहेत. आलं का लक्षात. मृत्युंजय मोहपात्रा जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष बनलेत. स्टार स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर बनलाय रणवीर कपूर. त्याच्यानंतर बघा, रणवीर कपूर आहे का रणवीर सिंग आहे रे स्टार स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर, रणवीर कपूर आहे का रणवीर सिंग आहे, रणवीर सिंग आहे हा, रणवीर कपूर नाही, लक्षात घ्या, रणवीर सिंग आहे हा. काय नाव आहे याचं, रणवीर सिंग आहे. बघा, हे असेच मुद्दे असतात बघा, इथं आपण चुकतो तर त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. रणवीर सिंग आहे बघा हा, रणवीर सिंग. आणि इकडे मृत्युंजय मोहपात्रा जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष, आयुष्यमान खुराना युनिसेफ इंडिया राष्ट्रीय बाल हक्क राजदूत, बंगालचे नवीन सदिच्छा दूत दीपक अधिकारी. दीपक अधिकारी, आयुष्यमान खुराना, रणवीर सिंग, मृत्युंजय मोहपात्रा, एवढे लोक आपण बघितलेत. आता आपण पुढे जाऊया. चल बघा, कोरियन स्किन केअर ब्रँड बघा, कोरियाचा एक त्वचेच्या बाबतचा एक ब्रँड आहे, त्याच्यावरती त्याचे प्रोडक्ट्स आहेत. त्याचं नाव आहे लेनिज. आणि या लेनिजच्या भारतातील पहिल्या ब्रँड फ्रेश कोण बनल्या, म्हणजे लेनिजची पहिली भारतातली ब्रँड अँबॅसिडरही म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याच्या बघा या ठिकाणी आयुष्यमान खुराना तर महिला नाहीच आहे, नाही का, महिलाचा पर्याय विचारला इथं. महिलाच्या बाबतीत युनिसेफ इंडिया जो आहे, युनिसेफचा बाल हक्क राजदूत बनला हा. चला, त्यानंतर बघा रणवीर सिंग आहे, रणवीर सिंग स्टार स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर बनला आहे. स्टार स्पोर्ट ब्रँड अँबॅसिडर आहे का नाही. चला, मृत्युंजय महापात्रा जागतिक हवामान संघटना, बरोबर, जागतिक हवामान संघटना.
जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष कोण बनलेत? उपाध्यक्ष. हा, नंतर बघा आथिया शेट्टी आहे बघा, ही सुनील शेट्टीची मुलगी, ही या ब्रँडची काय बनली? भारतातली पहिली ब्रँड फ्रेश बनली. कोणता ब्रँड आहे तो? लेनीज नावाचा ब्रँड आहे. कुठला आहे तो? कोरियातला ब्रँड आहे, लेनीज नावाचा ब्रँड. त्याची ती पहिली भारतातली ब्रँड फेस बनलेली आहे. आयुष्यमान खुराना युनिसेफचा बाल हक्क राजदूत. रणवीर सिंग स्टार स्पोर्ट ब्रँडचा अँबॅसिडर, स्टार स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर. मृत्युंजय महापात्रा जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष. आणि आथिया शेट्टी कोरियन स्किन केअर ब्रँड लेनीजची ब्रँड अँबॅसिडर बनली. आलं लक्षात? चला घ्या पुढचा मुद्दा घ्या. बघा पुढचा प्रश्न घ्या. काय प्रश्न? इटालियन फॅशन ब्रँड आहे बघा गुच्ची. इटालियन फॅशन ब्रँड गुच्ची, त्याची ग्लोबल अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेली पहिली भारतीय कोण? बघा इथं पण गुच्ची नावाचा ब्रँड आहे, त्याची पहिली ब्रँड अँबॅसिडर बनलेली, ग्लोबल अँबॅसिडर बनली पहिली भारतीय. बघा आता या ठिकाणी बघा लेनीज नावाचा ब्रँड बघितला आपण. लेनीज हा कुठला आहे रे? कोरियन ब्रँड आहे ना, हा कोरियनच आहे का? लेनीज नावाचा ब्रँड कुठला ब्रँड आहे? बघा लेनीज नावाचा ब्रँड आपण बघितला, लेनीज कोरियन ब्रँड आहे, बरोबर? कोरियन, कोरिया, ठीक आहे. लेनीज ब्रँड कोरिया. चला त्याच्यानंतर बघा मृत्युंजय महापात्रा काय आहे? जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष, WMO त्याचे उपाध्यक्ष आहे की नाही? चला WMO चे उपाध्यक्ष. चला रणवीर सिंग काय आहे? रणवीर सिंग स्टार स्पोर्ट, स्टार स्पोर्ट रणवीर सिंग, त्याचा काय तो ब्रँड अँबॅसिडर आहे. मग या ठिकाणी बघा आलिया भट्ट पर्याय क्रमांक पहिला याचं उत्तर राहतं. आलिया भट्ट याचं बरोबर उत्तर आहे. इटालियन फॅशन ब्रँड आहे गुच्ची. गुच्ची नावाचा ब्रँड म्हटलं की आलिया भट्ट, आणि लेनीज म्हटलं की आथिया शेट्टी. दोघी पहिल्या ठरल्यात बरं का ब्रँड अँबॅसिडर भारतातून. लेनीजच्या बाबत आथिया शेट्टी आणि गुच्चीच्या बाबत आलिया भट्ट. बाकी स्टार स्पोर्ट रणवीर सिंग, मृत्युंजय महापात्रा WMO चे उपाध्यक्ष. चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. पुढचा काय भाग आहे बघा. इप्सन इंडियाची ब्रँड अँबॅसिडर विचारली आपल्याला. इप्सन इंडिया नावाची कंपनी आहे, प्रिंटरची कंपनी का नाही ती, तर तिच्यामध्ये ब्रँड अँबॅसिडर कोण? बघा आता बघा इटालियन फॅशन ब्रँड आहे बघा, पर्यायाकडे आपण जर गेलो, गुच्ची नावाचा ब्रँड आहे. गुच्ची नावाचा ब्रँड, त्याची पहिली ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर ठरली भारतातली आलिया भट्ट. या ठिकाणी बघा रश्मिका मंदाना याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा रश्मिका मंदाना त्याचं उत्तर आहे. रश्मिका मंदाना त्याचं उत्तर आहे. इप्सन इंडियाची ब्रँड अँबॅसिडर बघा इप्सन. चला त्याच्यानंतर बघा मृत्युंजय महापात्रा WMO वर्ल्ड, WMO जागतिक हवामान संघटना, चला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, त्याचे उपाध्यक्ष बनले. आणि आथिया शेट्टी, आथिया शेट्टीच्या बाबत कोरियन ब्रँड आहे बघा एक, कोरियन ब्रँड आहे. काय नाव आहे त्याचं? आता हिचा गुच्ची आहे. कोरियन ब्रँड हिचा काय होता? कोरियन ब्रँडचं नाव काय होतं बरं आथिया शेट्टीच्या? लेनीज, बरोबर? लेनीज नावाचा ब्रँड, लेनीज, त्याची ती ब्रँड अँबॅसिडर बनली. अशा प्रकारे 4 लोक आहेत. चला उत्तर रश्मिका मंदाना. चला आता बघा श्रेया घोडावत यांच्या बाबत योग्य विधान ओळखायचं आहे. श्रेया घोडावत त्यांच्या बाबत योग्य विधान बघा. कोरियन स्किन केअर ब्रँड आहे लेनीज, त्याची भारतातली पहिली ब्रँड फेस आथिया शेट्टी. आथिया शेट्टी, चला आथिया शेट्टी बरोबर. इटालियन फॅशन ब्रँड गुच्ची, गुच्चीची ग्लोबल अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेली पहिली भारतीय, ही कोण आहे? आलिया भट्ट. आलिया भोगाशी असावे साजर. चला आलिया भट्ट आलं बरोबर. आता बघा इप्सन इंडियाची ब्रँड अँबॅसिडर, इप्सन इंडियाची ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? रश्मिका मंदाना. चला यानंतर बघा शी चेंज क्लायमेटच्या भारतीय राजदूत आहेत, यांचं नाव आहे श्रेया घोडावत. काय नाव आहे यांचं? श्रेया घोडावत. काय नाव आहे त्यांचं? श्रेया घोडावत. अशा प्रकारे 4 महिला आहेत. प्रत्येक महिलेच्या बाबतचा मुद्दा आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवावा लागेल. लक्षात राहतोच कारण आपण त्याचा सराव करतोय. सराव केला की सगळं लक्षात राहतं. सराव म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. चला पुढे आता.
चला आता रिवाइज करून घेऊया, 4 लोक रिवाइज करून घेऊया आपण जे अभ्यासले ते. आथिया शेट्टी कोरियाचा ब्रँड आहे बघा, त्वचेबाबतचा ब्रँड आहे, आणि त्या ब्रँडच्या त्या लेनीज नावाचा ब्रँड आहे, त्याच्या त्या काय म्हणल्यात भारतातल्या पहिल्या महिला ब्रँड फेस आथिया शेट्टी. आलिया भट्टच्या बाबत इटालियन फॅशन ब्रँड गुच्ची, त्याची ती ग्लोबल अँबॅसिडर होणारी पहिली भारतीय. रश्मिका मंदाना इप्सन इंडियाची ब्रँड अँबॅसिडर. श्रेया घोडावत शी चेंज क्लायमेटच्या भारतातील राजदूत. आलं इथपर्यंत लक्षात? चला इथून पुढे जाऊया आपण. घ्या आता, आता आपल्याला पुन्हा रिवाइज करायचं. NMDC चे ब्रँड अँबॅसिडर आपल्याला विचारलं. NMDC नॅशनल जी काही कंपनी आहे तिचे ब्रँड अँबॅसिडर, बरोबर. बघा NMDC चे ब्रँड अँबॅसिडर आलिया भट्ट गुच्ची. आलिया भट्टीच्या बाबत गुच्ची. चला रश्मिका मंदानाच्या बाबत काय आहे बरं? रश्मिका मंदानाच्या बाबत काय? इप्सन इंडिया, बरोबर. चला श्रेया घोडावतच्या बाबत काय? चला श्रेया घोडावतच्या बाबतचं काय आहे? आणि इथं निखत झरीन त्याचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 4 निखत झरीन उत्तर आहे. आणि श्रेया घोडावतचा मुद्दा आठवा. श्रेया घोडावत शी चेंज क्लायमेट, बरोबर. शी चेंज क्लायमेटच्या भारतातल्या राजदूत, बरोबर. श्रेया घोडावत शी चेंज क्लायमेटच्या भारतातल्या राजदूत हे उपक्रम आहे, बरोबर. आलिया भट्ट गुच्ची, रश्मिका मंदाना इप्सन, आणि निखत झरीनच्या बाबत NMDC ची ब्रँड अँबॅसिडर. NMDC ची ब्रँड अँबॅसिडर कोण बनली? निखत झरीन. चला यश टर्टल ओमनी प्रायव्हेट लिमिटेडच्या रँगलंड ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर कोण? यश टर्टल ओमनी प्रायव्हेट लिमिटेडच्या रँगलर ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर कोण? चला कोण असली पाहिजे रे? बघा स्मृती मानधना, रश्मिका मंदाना, श्रेया घोडावत आणि निखत झरीन. बघा या ठिकाणी आपण जे पर्याय बघितलेले त्या पर्यायामध्ये जर आपण गेलो, निखत झरीनच्या बाबत पाहिलं तर NMDC चा मुद्दा आपण बघितला रे. NMDC तिची ब्रँड अँबॅसिडर आहे. श्रेया घोडावतचं पाहिलं तर शी चेंज क्लायमेट आहे की नाही, शी चेंज क्लायमेट. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी रश्मिका मंदानाच्या बाबत आपण पाहिलं तर इप्सन आहे बघा, इप्सन. आणि इथं स्मृती मानधना राहतो, ही भारतीय क्रिकेटर आहे स्मृती मानधना, याचं उत्तर आहे. आणि तुम्हाला इथं मुद्दा आठवला का रे? स्मृती मानधनाचा एक मुद्दा आठवला का तुम्हाला? स्मृती मानधनाचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवला का? बघा स्पोर्टच्या मध्ये गेले तुम्ही, स्पोर्ट घडामोडीमध्ये तुम्ही गेले, स्पोर्टच्या क्रीडा घडामोडीमध्ये, तिथं बघा महिलांचं IPL पहिलं झालंय बघा, महिला IPL पहिलं महिला IPL झालं. त्याच्यात सगळ्यात महाग म्हटलं तर महागडी खेळाडू, महागडी ठरलेली आहे स्मृती मानधना, बरोबर. आणि दुसरं म्हणजे तिला कोणत्या संघाने घेतलेले? RCB न. कोणत्या संघात होती ती? RCB संघ, स्मृती मानधना आहे का नाही. आणि तिच्या बाबतचा काय मुद्दा आला इथं? यश टर्टल ओमनी प्रायव्हेट लिमिटेड रँगलर ब्रँडची ती पहिली ब्रँड अँबॅसिडर बनली, पहिली नाही ब्रँड अँबॅसिडर बनली. चला आलं लक्षात? मुद्दा लक्षात आला? चला पुढच्या भागाकडे या. बघा शॅवलॉन इंडिया काय आहे? शॅवलॉन इंडियाचा जगातील पहिला हँड अँबॅसिडर कोण? शॅवलॉन इंडियाचा जगातला पहिला हँड अँबॅसिडर कोण? शॅवलॉन इंडियाचा जगातला पहिला हँड अँबॅसिडर कोण? बघा या ठिकाणी बघा स्मृती मानधना, स्मृती मानधनाच्या बाबत आत्ताच आपण मुद्दा बघितला, बरोबर. स्मृती मानधना काय मुद्दा मग तोही आठवा. सचिन तेंडुलकर, श्रेया घोडावत. श्रेया घोडावतचा मी आता सांगतो, शी चेंज क्लायमेट, शी चेंज क्लायमेट. निखत झरीन बरोबर NMDC. चला NMDC. आणि इकडे वरती सचिन तेंडुलकर आणि स्मृती मानधना. स्मृती मानधनाचा मुद्दा काय? यश टर्टल प्रायव्हेट लिमिटेड, यश टर्टल. यश टर्टल. सचिन तेंडुलकर जो आहे तो शॅवलॉन इंडियाचा जगातला पहिला हँड अँबॅसिडर आहे बघा, पर्याय क्रमांक 2 सचिन तेंडुलकर. आता सचिन तेंडुलकरच्या बाबतचे मुद्दे आठवा बरं. तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये जे सांगितलेले ते आठवा. सचिन तेंडुलकरच्या बाबतचे मुद्दे आठवा. तुम्हाला 3 मी हे सांगितले स्टेडियम सांगितले, 3 स्टेडियम कोणकोणते आहेत रे सचिन तेंडुलकरच्या बाबतचे स्टेडियम? एक बघा, एक सिडनी, एक शारजा,
आणि एक म्हणजे वानखेडे. एक म्हणजे वानखेडे. बघा, सिडनी, शारजा आणि वानखेडे, तीन स्टेडियम. तीन स्टेडियमच्या बाबत प्रत्येकाच्या बाबत एक एक महत्वाचा मुद्दा आहे. हे जे शारजा स्टेडियम आहे याच्यावर त्याच्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक स्टँड निर्माण करण्यात आलं, बरोबर, त्या पवेलियनला नाव दिलं. वानखेडेवरती काय, सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात आला. सिडनीला काय, इथं गेटला नाव देण्यात आलं. लारा आणि सचिन तेंडुलकर दोघांची नावं गेटला देण्यात आली, ते आतमध्ये येण्याची गेट त्याला. आणि इकडे बघितलं तर शी चेंज क्लायमेटचा राजदूत श्रेया घोडावत, निखत झरीनच्या बाबत एनएमडीसी, स्मृती मानधना, तो काय ब्रँड आहे तो, एस टी म्हणजे यस यस काय आहे तो, यस टर्टल ओमनी प्रायव्हेट. यस टर्टल ओमनी प्रायव्हेट, ओपी पण करून टाका, यस टर्टल ओमनी प्रायव्हेट. ते थोडंसं अवघड आहे लक्षात घ्यायला, तर त्याला तशा पद्धतीने आपण त्याला हँडल करूया, म्हणजे ते पण आपल्या लक्षात राहून जातं. चला, आलं लक्षात इथपर्यंत? इथून आता पुढे जाऊया. चला घ्या. आता काय प्रश्न आहे बघा, सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव यांच्या बाबतीत योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव. बघा, यश टर्टल ओमनी प्रायव्हेट लिमिटेडच्या रँगलर ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर कोण बनलेली आहे? स्मृती मानधना. चला, जिओ सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर इथे दोघ जण, सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव. आणि यांच्यामध्ये अजून रोहित शर्मा पण आहे बरं काय, रोहित शर्मा. यांच्यात अजून रोहित शर्मा सुद्धा आहे. चला, एनएमडीसी ची ब्रँड अँबॅसिडर कोण बनली? निखत झरीन आहे का? निखत झरीन. चला, एनएमसी ची ब्रँड अँबॅसिडर कोण बनली? निखत झरीन. बर, सॅव्हलॉन इंडियाचा जगातला पहिला हँड अँबॅसिडर कोण बनलाय? सचिन तेंडुलकर. आलं लक्षात? सचिन तेंडुलकर, निखत झरीन, स्मृती मानधना आणि दोघ जण, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, तिघ जण जिओ सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर. जिओ सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर हे तिघ जण. बाकीचे लोक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या कामावरती, म्हणजे वेगवेगळ्या पदावरती. चला चला, प्युमा इंडियाची ब्रँड अँबॅसिडर कोण? प्युमा इंडिया. प्युमा इंडिया. स्मृती मानधनाच्या बाबत आपण बघितलं बघा, टर्टल नाही का, यस टर्टल ओमनी प्रायव्हेट लिमिटेड आहे की नाही, यस टर्टलचं टी, ओमनी प्रायव्हेट लिमिटेड, एस टी ओ पी एल, एवढा कोड लक्षात ठेवा. यस टर्टल ओमनी प्रायव्हेट लिमिटेड, एस टी ओ स्टॉपल, स्टॉप आणि एल लक्षात ठेवलं तरी चालेल. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरच्या बाबत आता एक कंपनी बघितली आपण, तिचं नाव थोडं अवघड आहे, आपल्याला आठवायला वेळ लागेल त्याला. काय सचिन तेंडुलकरच्या बाबत? सॅव्हलॉन इंडिया. सॅव्हलॉन इंडिया, बरोबर, सॅव्हलॉन. सॅव्हलॉन इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर, बरोबर. हरमनप्रीत कौर आणि निखत झरीन. एनएमडीसीचा मुद्दा आठवा, एनएमडीसी त्याची ब्रँड अँबॅसिडर निखत झरीन. आणि हरमनप्रीत कौर प्युमाची, प्युमा हे स्पोर्ट ब्रँड आहे, बरोबर, त्याची ब्रँड अँबॅसिडर बनली. कोण बनली? हरमनप्रीत कौर, प्युमाची ब्रँड अँबॅसिडर बनली. अशा प्रकारे या पहिल्या नेमणुकाविषयक घडामोडी आहेत. तर या ठिकाणी आपण या घडामोडी इथपर्यंत पाहिल्यात. उर्वरित घडामोडी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.